दंडवत प्रणाम। मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृत आहे। अमृत प्रवर्तक, समूह संचालक आणि प्रवाचक। प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं छिन्न पापी गुंफे 4 मास अवस्थान या अधिष्ठानास अभिवादन करतो। कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृती संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो। विद्या गुरुवरे आदरणीय श्रद्धेय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या समूहामध्ये निरूपण श्रवण करत असलेल्या अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून अनेक ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या सर्वांना दंडवत प्रणाम। माझ्या समोर बसलेले साधनवंत अच्युत गोत्रीय परिवार आपल्यालाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075। दंडवत हो। लीला क्रमांक 311 चांगदेवो भटा धोत्रा ज्ञान स्वरूप कथन। काल आपण रुमण्याचा दृष्टांत आपण पाहिला, ज्या दृष्टांतामध्ये स्वामींनी पूर्ण अन्नव्यवृत्ती सांगितलेली आहे। जोपर्यंत हा जीव देवता भक्ती सोडून परमेश्वर भक्तीकडे जात नाही तोपर्यंत याची संसारापासून मुक्तता होत नाहीये। आणि म्हणून चैतन्यापर परमेश्वर तो देवश्री चक्रधर, चैतन्याच्या पलीकडे तो देव चक्रधर सकळ जीवांना रक्षण करणारा आणि उद्धार करणारा सांगितलेला आहे। आणि म्हणून जर कोणी देवतेला परमेश्वर समजलं, जर कोणी रामाला परमेश्वर समजलं, कोणी विष्णूला कृष्ण समजलं, जर त्याची भक्ती केली तर काय होईल म्हणाले, अधिकची नरकची होती। जसा तो आपण जात्यंत बघितला, आंधळा होता, रुमण्याला दूध पिऊन समजू लागला, पण ते दूध होतं का? नाही। तसं त्या कठ्याला एका चुकीची माहिती सांगितली का गुरुने, की कृष्ण कसा म्हटले, परमेश्वर कसा ब्रह्मासारखा, ब्रह्मा कसा रामासारखा, सगळं काय करत गेले, चुकीचं सांगत गेले आणि तो पण चुकीचंच वागत गेला आणि म्हणून त्याला नरकाची होती स्वामींनी सांगितलं। आणखीन एक संदर्भ तुम्हाला मला सांगायचा आहे। आपण अन्य असतो आणि अन्य असल्यानंतर काही लोक आपल्याला म्हणतात की नाही, अन्य म्हणजे उपदेश नवीन त्यांना म्हणतात, तो उपदेश घेऊ नको बरं का, तुझी कुलदैवत तुला काहीतरी त्रास देईल, काहीतरी विघ्न करेल। जिथे परमेश्वर असतो तिथं कुठली देवता विघ्न करत नाही, फक्त आपण नाही चुकलं पाहिजे। जर का जीव चुकला तर देवता विघ्न करणार, हे लक्षात घ्या। पण आपण चुकलोच नाही तर बिनकामी देवता आपल्याला विघ्न करेल का? कारण ती पण सज्ञाने ना, ती म्हणते थोडा रावळाचे झाले, आता यांना काही आपण करायला नको। देवतेला सुद्धा समजतं की विघ्न कोणाला करावं, कोणाला करू नये। म्हणून जो आपल्या मनात संभ्रम येतो, काहींच्या मनामध्ये शंका येते की उपदेश तर घ्यायचा असतो, परंतु आपली जी कुलदेवता आपण पहिलं करत होतो त्याचं सोडलं, त्याचा काय कोप होईल, काय राग होईल, क्षोभ होईल, अशा अनेक समस्या आपल्या मनामध्ये येतात। परंतु ईश्वर भक्तीकडे गेल्यानंतर देव तुम्हाला सहाय्य करतो, तिथं कुठलं तुम्हाला विघ्न होत नाही। जर आपण जर परीवर असेल, तर आपण धर्मावर असेल तर देव आपल्याला काय करतो, सहाय्य करतोच। हे आपण चरित्रामध्ये पाहिलेलंच आहे। आणि म्हणून दृष्टांत स्वामींनी काल महत्त्वपूर्ण सांगितलं, आपण तो बघितला। आता आपण पुढे लीला बघूया। चांगदेव भट्टा म्हणजे चांगदेव भट्ट नावाचे एक बालक होते। धोत्रा ज्ञान स्वरूप कथन म्हणजे हे धोत्र धुण्यासाठी गेले असताना ज्ञान स्वरूप कथन म्हणजे त्या समयी जो घटना घडली, स्वामींनी त्यांना ज्ञानाचं स्वरूप म्हणजे धोत्राच्या प्रसंगी
ज्ञानस्वरूप स्वामींनी त्यांना कथन म्हणजे सांगितलेलं आहे. आपण कसं ते बघूया. एकोदे चांगदेव भट गोसाव्याचे धोत्र धो गेले होते. एक दिवस चांगदेव भट्ट नावाचे बालक स्वामींची धोत्रे म्हणजे स्वामींची वस्त्र धुण्यासाठी गेलेले होते. गोसाव्यांचे धोत्रे धुतली. आता स्वामींची धोत्रे धुतली म्हणजे धुवून काढली. घड्या घातलिया म्हणजे धोत्र वाळवली, त्याच्या घड्या पण घातल्या. म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये गेल्यानंतर सेवा पण करावं लागते आणि दास्य पण करावं लागतं. जसं आपण स्थानाजवळ गेलो, आता आपण फक्त म्हणू की आम्ही फक्त स्मरणच करू किंवा आम्ही फक्त स्थानालाच गेलो, चालेल का? आपण त्या स्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली झाडपूस सेवा सुद्धा आपल्याला काय करता आली पाहिजे, ती करता आली पाहिजे. या चरित्रामध्ये चांगदेव भट्ट म्हणजे 12 वर्षाचे असतील, ते काय फार मोठे नव्हते, परंतु तो सुद्धा मुलगा काय करायचा, देवाची सेवा करायचा. आपण कुठे स्थानाजवळ गेलो तर कुठे काही कचरा असेल, आपण तो काही दिसला आपल्याला, आपण तो उचलून बाहेर फेकलं पाहिजे. असं काही आहे का त्या सेवकाने ते काम करावं तिथल्या? नाही. आपण जर कधी काळी आलो तिथली सुद्धा आपल्याला काय झाली पाहिजे, सेवा झाली पाहिजे. ते सुद्धा एक प्रकारची प्रसाद सेवा सांगितलेली आहे. म्हणजे आपण फक्त स्थान बंद करणं म्हणजे काय बंधन नाही. त्या स्थानाजवळ गेल्यानंतर झाडणे, पुसणे, साफसफाई ठेवणे हे सुद्धा काय सांगितले, एक प्रकारची प्रसाद सेवा आणि सेवा सांगितलेली आहे. आणि म्हणून चांगदेव भट्ट स्वामींच्या ठिकाणी गेले, धोत्रे धुतली, वाळू घातली, घड्या घातलिया म्हणजे त्या कपड्यांच्या घड्या घातल्या. तर स्वामींचं काही एक वस्त्र असेल तेव्हा एक पांघरं एक नेसायचं, जास्त काही नव्हतं. आणि मग त्यांनी धोत्रांच्या काय केल्या, घड्या घातल्या. तव चाटे धोत्रे धुवाले. तव चाटे म्हणजे काही मुलं नदीवर धोत्र धुण्यासाठी आले. तर पूर्वीच्या काळी जे काही धुणं जे होते ते कुठे धुवायचे, नदीवर धुवायचे. म्हणजे पहिले काय आता नळ नव्हते, काय पाण्याच्या टाक्या नव्हत्या, काही साठवण नव्हती, एकच जागा ती म्हणजे नदी. कारण पहिलं असं काही मोठे मोठे साठेच नव्हते ना. आता हे आता सगळं आलं, टाक्या आल्या, नळ आले, तुम्हाला पाणी आलं घरामध्ये. आता पूर्वी तसं होतं का? आत्ताही तुम्ही खेड्यामध्ये आपण पाहतो की धोतर धुवायला तुम्ही कपडे कुठे धुता, नदीवर जाऊन धुता. नदीवर तर मोकळं पाणी असतं, मुबलक पाणी असतं. आणि मग तिथे ते काही मुलं, मग त्या गावातले मुलं धोतर धुण्यासाठी कुठे आले, ते धोबी कुणी असतील ते आले कपडे धुण्यासाठी, कुठे आले, नदीवर आले. तीही म्हणितले. मग ते परस्परामध्ये काय म्हणतात, अरे आसे चांगदेव रावळाची आन घाला. अरे म्हटले हा चांगदेव रावळांचा शिष्य आहे म्हणे, याला काय करा म्हणे, हा याला आपण देवाची शपथ घालू म्हणे, आणि आपण काय करू म्हणे, याच्याकडून सगळे धोतर आपण धुवून घेऊ. कोणी काय कोण म्हटले, मुलामध्ये परस्परामध्ये त्यांचं सुरू झालंय. अरे यासी आन घाला, चांगदेव रावळाची म्हणजे काय घाला, शपथ घाला. आणि हे आमुची धोत्रे धुती. आणि म्हटले मग आपण त्याला चांगदेव रावळांची आन म्हणजे शपथ त्याला घालू आणि सगळे कपडे आपण त्याच्याकडून धुवून घेऊ. कोण म्हणतात, हे आलेले मुलं. ए तुलेनी एक चाटाला. मग त्यांच्यामधला एक शहाणा आला, जो धट होता तो. आता म्हटले पुढं कोण जायचं, पुढं कोण जातं, धट असतात ते पुढं जातात, मग ते काही पण करतात. आणि मग ते आला एक चाटा पुढे त्याच्याकडे. तेही म्हणतले. आता सारखे वारखे मुलंच ना, ते सगळे मुलं बोलत होते, ते काही मोठी माणसं नव्हती, काही नाही. मग तेही म्हणतले म्हणजे चाटा काय म्हणतो, भटो माझे धोत्र धुवावे. त्यानं सांगितलं, भटो तुम्ही आमचे हे धोत्र धुवून द्या. धुवाना तरी श्री चांगदेव रावळ गोसाव्याची आन. त्याने सांगितलं आमचे धोत्र धुवून दे बाबा. जर का तू कपडे धुतले नाही तर तुला तुझ्या देवाची शपथ म्हणजे चांगदेव रावळांची तुला शपथ आहे म्हणे. जर कपडे धुतले नाही तर तुला कोणाची शपथ म्हणे, चांगदेव रावळांची तुला शपथ आहे. लगेच शपथ घालून टाकली कुणी, त्या मुलाने.
धुतले म्हणजे चांगदेव भट्ट बिचारे लहान होते, तर पोरग त्याला काय माहिती, त्याला वाटलं ब देव शपथ घातली आपल्या देवाला काय होऊ नये, आता लहान लेकरांचं मन कसं असतं. आणि मग शपथ घातली म्हणून त्यांनी काय केलं, त्याचे धोत्रे धुवून दिले. कुणाचे, त्या पहिल्या मुलाचे. तव दुसरा आला. एकाने पाहिलं इथे शक्तीने आता काम होतं आपलं, आपण मग त्याच्याकडून कपडे धुवून घेऊ. मग दुसरा आला. तव तेनेची तेही म्हणतले. तो पण म्हणतो, अरे बाबा आमचे कपडे धुवून दे, जर का तू आमचे कपडे धुतले नाही तर तुला गोसाव्यांची शपथ, तुला चांगदेवराळांची शपथ. असं काय केलं त्याने, त्याला बरोबर कैचीमध्ये पकडलं, शब्दामध्ये बरोबर त्याला पकडलं. तो बिचारा घाबरला. मग त्याचे पण याने कपडे धुवून दिले. ऐसी अवघा चाटा आन घालोनी धोत्रे धुविली. म्हणजे जेवढे काही तिथं आता मुलं आलते, सगळ्या मुलांनी त्याला चांगदेवराळांची शपथ घालून त्याला जबरदस्तीने त्याला काय करून घेतले, सगळ्यांनी त्याच्याकडून धोत्रे धुवून घेतली. तव दोन्ही पहार झाले. दोन्ही पहार म्हणजे 6 तास झाले. 3 तासाचा 1 प्रहर. म्हणजे हा बिचारा 6 तास कपडे धुत बसला, तो 12 वर्षाचा मुलगा. म्हणजे बघा, पण कशामुळे धुतले त्याने, ते फक्त त्याला देव शपथ घातली म्हणून, आपल्या देवाला काय होऊ नये म्हणून. त्याला काय, तो लहान मुलगा होता, आता देवाला काय होणार होतं का, पण नाही. त्याने 2 पहार झाले. भागेले म्हणजे बिचारा थकून गेला. आता विचार करा, आपण जर एक ड्रेस धुतो तर किती आपल्याला त्रास होतो. आता बायांना माहिती आहे किती त्रास होतो ते. आपण तर सगळे ते कपडे घालतो, त्याच्या कर्मराठीमध्ये जे असतात ते, तर मार्ग तर आपले कपडे आपल्याला धुवा लागतात. सगळ्यांना थोडी काही शिकणी राहतात. आता जे ते आहेत त्यांना माहिती आहे कपडे कसे धुवावे लागतात. याच्यामध्ये आता इकडे आम्हाला फिरावं लागतं, बघतं समजतं कसं राहतं, काय राहतं. म्हणजे कपडे धुवायला सगळ्यात मोठी ताकद कुठे लागते, कपडे धुवायला लागते. मनगटात बळ असं लागतं ना कपडे धुण्यासाठी, तेव्हाच ते कपडे चांगले निघतात. आणि म्हणून आताही वॉशिंग मशीन आले. वॉशिंग मशीनमध्ये कपडे चांगले निघतात का, नाही. फक्त जे दररोजचे कपडे तेच निघतात. 4 दिवसाचे कपडे ते मात्र हाताने रगडू. म्हणजे तुम्ही मशीनचा कपडा घाला आणि बाईन धुतलेला कपडा घाला, किती फरक दिसतो बघा. खरी सफेदी कुठे असते, जे बाई कपडे धुते ना हाताने, खरी चमक तिथं असते. मशीनच्या कपड्यात चमक काही नसते. पण लोक आता आयदी झाले, सगळं आयदीपणा वाढला ना, मशिनी आल्या, तंत्रज्ञान आपला मोह लावला, लोक मध्ये त्याच्या पाठीमाग लागले. पण जेवढे आपण हाताने कपडे धुवू तेवढा काय होतो, चांगला आपल्या शरीराचा व्यायाम होतो. म्हणजे सर्वांगीण व्यायाम कुठं होतो, कपडे धुताना सगळं, हाताचा, मनगटाचा, भुजांचा, पायाचा होतो का नाही व्यायाम. आणि मग आता ते सगळ्यात ताकद कपडे धुवायला जास्त लागते आपल्याला. मग त्याला आता एवढे कपडे त्याने धुतले, तो 12 वर्षाचा मुलगा, तो काय राहिला असेल का आता, बरं सांगा बरं. आणि मग त्याला भूक लागली, तो थकून गेला. मग गोसाव्यापाशी आले. 6 तासानंतर कुठे आले ते, स्वामींकडे आले. गोसाव्यासी दंडवते घातली. स्वामींना दंडवत केले. दंडवत घातले म्हणजे लांब दंडवत घातले. श्रीचरणा लागले म्हणजे जवळ जाऊन स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं. तसा आपला एक नियम आहे, आपल्याला स्थान नमस्कार करण्याच्या अगोदर आपण काय करतात, 2 दंडवत घालायचे असतात, असा नियम आहे त्याचा. म्हणजे भेटीची 2 दंडवत म्हणतात. 2 दंडवत घालायचे, स्थानवंदन करायचं आणि मग 5 दंडवत घालायचे. जर आपण कुठे स्थानाला गेलो, महास्थानाला गेलो, असा तो एक नियम आहे. बघा, गोसाव्याची दंडवत केले म्हणजे लांब दंडवत घातले त्यांनी. आणि श्रीचरण लागले म्हणजे जवळ जाऊन पायावर डोकं ठेवलं स्वामींच्या. मग सर्वज्ञे म्हणितले. मग स्वामी काय म्हणतात, बटिका उशिरू का लाविला. ते म्हणतात बटिका म्हणे भटो म्हणे बाबा रे, तू एवढा उशीर का बरं लावला म्हणे, तुला फक्त एकच धोतर जायचं होतं, एवढा वेळ तू लावला. आता स्वामींना काय माहिती नव्हतं कायला का उशीर लागला, काय झालं काय नाही. स्वामींना मुखातून पुढं सूत्र स्वामींचे निरूपण स्वामींना करायचं होतं, किंवा काही स्वामी निरूपणाची प्रवृत्ती होती. म्हणून स्वामींनी काय केलं, त्यांना ते विचारलं. कुणाला विचारलं, चांगदेव भट्टांना. म्हटले उशीर का बरं लावला म्हणे तू.
मग तीही अवघी गोष्ट गोसाव्या पुढे सांगितली. तीही म्हणजे चांगदेव भट्टांनी मागे घडलेली घटना सगळी स्वामींना सांगितली. त्यांनी सांगितलं, देवा, मी आपले धोतर धुण्यासाठी नदीवर गेलो होतो, वस्त्र धुतले, वाळू घातले, घड्या घातल्या आणि मी आता घरी वापस येणार. तेवढ्यात तिथे ती चाटे म्हणजे ते धोब्यांची मुलं तिथं आली. त्यांनी सांगितलं, म्हणे बाबा रे, हे कपडे आम्हाला काय कर, तू धुवून दे. जर का तू कपडे आम्हाला धुवून दिले नाही तर तुला श्री चांगदेव रावळाची आण, म्हणजे तुमची देवा, तुमची शपथ त्यांनी मला घातली. आणि मग मी घाबरलो, त्यामुळे मला सगळा हा त्यांचा व्यापार, तो कपडे मला त्यांची धुवून द्यावे लागले. आणि म्हणून काय म्हटले, मला काय झाला, उशीर झाला. सगळी घटना स्वामींच्या पुढे त्यांनी कथन केली. सर्वज्ञे म्हणतले, सगळा वृत्तांत ऐकल्यानंतर स्वामी काय म्हणतात, हंगा तुम्हा धोत्री धुवावया काही काज. स्वामी सांगतात की अरे बटिका, तुला एवढे कपडे धुवायचं काय तुला बंद पडलं होतं का? काय कारण होतं तुला कपडे धुण्याचं? तुला कशासाठी धुवून दिले? तू का बरं धुतले? काही गरज नव्हती धुवून देण्याची, असं स्वामी चांगदेव भट्टांना सांगतायत. काही का म्हणजे काय तुला प्रयोजन होतं तिथं? तू वापस निघून असं चाललं असतं ना, का बरं तिथे थांबला? तू थांबायला नव्हतं पाहिजे. तुम्ही येथे यावे की. देव म्हणतात, तुम्ही आमच्यापाशी आलं पाहिजे होते ना, तुम्ही तिथे का बरं थांबले? काही गरज नव्हती. जी ज्ञान घालिती, ते म्हटले, देवा, त्यांनी मला बरोबर पकडलं आणि श्री चांगदेव रावळांची आण, म्हणजे तुमची शपथ त्यांनी मला घातली ना. आता तुमची शपथ घातल्या म्हटलं मला सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. आपण नाही काय असं एक म्हणजे चालती बोलती भाषा असते नाही का, म्हणतात तुला आईची शपथ बरं का. मग मुलगा काय करतो, नको बाबा, माझी आई मला जिवंत पाहिजे. कोणी म्हणतात ना, खोटं जर बोलला आणि शपथ जर घातली तर काय म्हणतात, ते मरण पावतं. म्हणजे असं एक भावना आहे, एक भावनेचा तो परिणाम आहे. आणि लहान मुलांच्या मनावर ते प्रतिबिंब होतं. आता मोठे माणसं घालतात का शपथ, त्यांना सगळे जाणकार आहे. आता आपण पाहतो ना, लहान मुलं काय काम करून घ्यायचं असेल, एखादा मित्र असतो, तुला तुझ्या आईची शपथ बरं का, तू आईला सांगू नको. किंवा दोघं भाऊ असतात, ते काय म्हणतात, तुला ना बापाची शपथ, की जास्त आईचीच घालतात, आई प्रिय असते ना, आईची शपथ बरं का, तू हे सांगू नको. किंवा शाळेमध्ये मी अभ्यास न केला, तुला आईची शपथ आहे, तू काही आईला सांगू नको. म्हणजे त्याला काय, आपण त्याला कोंडीमध्ये पकडतो. आणि मग तो म्हणतो, नको बाबा, याची शपथ घातली, माझ्या आईला काहीतरी होईल, कशाला खोटं बोललेलंच बरं. मग शपथ घातली, मग काय करावं लागतं, ते खोटं बोलावं लागतं. पण त्यांना तेवढं काही माहिती नसतं. आणि मग चांगदेव भट्टांना वाटलं, आपल्या देवाला काही होईल, आपण धुवून दिलं नाही तर, आपण तसं निघून गेलो तर. देवाची शपथ घातली, धुत बसलो म्हणे, देव आता मला काय माहिती आहे. जी ज्ञान घालिती, शपथ घातली म्हटले मला. सर्वज्ञे म्हणितले, स्वामी काय म्हणतात, आता स्वामींच्या मुखातून एक सूत्र बाहेर आलं. विचारामध्ये 276 क्रमांकाचं हे सूत्र आहे. कोणतं? येथीचे आन हे समर्थकी. काय सांगतात स्वामी? स्वामी म्हटले, येथीची आने म्हणजे आमच्या शपथीपेक्षा हे समर्थकी, म्हटले आम्ही समर्थ आहे. परमेश्वर समर्थ आहे ना, आम्ही समर्थ आहे. जरी आमची शपथ त्यांनी घातली असती तरी काही, जर तुम्ही आले असते काही फरक पडला नसता. कारण टीकाकार म्हणतात की जयाची आन तो समर्थ, सांगतात ना ते, तो समर्थ म्हणजे तो परमेश्वर समर्थ म्हटले. ज्याची आन कोणाची घातली होती? देवाची. शक्तीपेक्षा समर्थ कोण आहे? परमेश्वर. आणि म्हणून जरी ते आले असते तर त्यांना काही दोष लागला नसता. आणि टीकाकाराने हा संदर्भ वापरला, जर तुम्हाला कुणी धर्मबाह्य जर शपथ घालत असेल तर त्याचा काही दोष लागत नाही. आता कुणी आपल्याला म्हटलं, नाही तुम्ही अनुसरण घ्यायला जाऊ नका बरं का, तुम्हाला माझी शपथ आहे. एखाद्या बायकोने घातली नवऱ्याला शपथ, तुम्ही दीक्षा घ्यायला जाऊ नका, तुम्हाला ना स्वामींची शपथ आहे. मग आपण घाबरायचं का? अरे ज्याच्यासाठी चाललं तो समर्थ आहे ना, घाल देवाची शपथ.
मी काय वाईट कामासाठी चाललो का, मी चांगल्या कामासाठी चाललो. आता काय काय अडथळे आणतात ना, तुम्ही पहा बरं का, उपदेश घेऊ नका, तुला तुझ्या देवाची शपथ म्हणतात, घालतात की नाही आपल्याला, म्हणजे आडवे येतात ना धर्मामध्ये. परंतु एक लक्षात ठेवायचं की शपथीपेक्षा ज्याची घातली तो समर्थ आहे. कोण? परमेश्वर. आता कोणी चांगलं कार्य करायला निघाला, घरातले काय म्हणतात, हे बघ तू देवाला त्या मानतो ना, तू आम्हाला काय करू नको, सोडू नको, तुला तुझ्या देवाची शपथ. आता आपल्याला अनुसरण घ्यायचं आहे किंवा आपल्याला उदाहरणार्थ उपदेश घ्यायचा आहे. पण तुम्हाला घरामध्ये कुणी देवाची शपथ टाकलीस, तुला तुझ्या देवाची शपथ बरं का, तू उपदेश घेऊ नको, तुला तुझ्या देवाची शपथ बरं का, तू दीक्षा घेऊ नको. ते का बरं म्हणतायत की त्यांचा स्वार्थ आहे, त्यांचा मोह आहे. आपण काल बघितलं की नाही, अर्जुन का बरं मोहामध्ये सापडला होता, देव त्याला दूर करू लागले. आणि मग जर का तुम्हाला कोणी देवाची शपथ घेतली, पण जर तुमचं चांगलं कार्य असेल तर शपथीकडे बघायचं नाही. कोणाकडे बघायचं? ईश्वराकडे बघायचं. कारण परमेश्वर येथीचे आणही समर्थ की, म्हणजे आमच्या आणेपेक्षा आम्ही काय सांगितलो आहोत, समर्थ आहोत. म्हणून जर धर्मबाह्य जर कोण तुम्हाला काही शपथ घालत असेल तर त्याचा काही दोष नाही म्हणाले, त्याचा काय सांगितला, गुण सांगितला. स्पष्ट टीकाकारांनी तिथे वाखाणलेला आहे. आणि म्हणून कधी कधी आपल्यालाही असे प्रसंग येतात, वावरत असताना, कुठे काही करत असताना येतात की नाही प्रसंग, आपल्याला अनेक अडचणी येतात. परंतु एक लक्षात ठेवायचं की आपण देवाच्या वाटेवर चाललो आहोत, देवाचा मार्ग आपल्याला पकडायचा आहे. मग किती जरी असे विघ्न आले तर ते आपल्याला ते परतून लावायचे. आता कोणी एखाद्या आई एखाद्या मुलाला म्हटली, तू मार्गात जाऊ नको बरं का, तुला तुझ्या देवाची शपथ. मग आपण तिथं बघायचं का, ज्या देवाची आईने शपथ घातली तो देव समर्थ आहे. आपण काय म्हणतो, नको नको, आता देवाची शपथ घातली, आईचं मन कसं मोडायचं. कारण त्यांना माहिती ते बरोबर तुम्हाला तुमच्या देवाची शपथ घालणार. किंवा एखाद्या मुला जायचं प्रेम असतं, तो काय म्हणणार, हे पाय, ज्याच्याशी जास्त प्रेम पुढचा आपल्याला काय करत असतो, शपथ घालत असतो, घालतो की नाही. आणि म्हणून आपण त्या शपथेमध्ये अडकायचं नाही. कारण की देव समर्थ आहे, त्याचं सेवा समर्थ आहे, त्याचं नाम समर्थ आहे. मग बाकीचं काय बघायचं आपल्याला नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे चरित्र पाहत असताना एक संदर्भ आमच्या लक्षामध्ये येतो. किंवा तुम्हाला कोणी म्हटलं, तुला ना तू जर उपदेश घेतला तर तुला तुझ्या कुलदेवतेची शपथ, असं म्हणतात की नाही. आता कुलदेवतेपेक्षा समर्थ कोण आहे, परमेश्वर समर्थ आहे. मग देवतेची शपथ घालून त्याचा काय फायदा होईल का, नाही होणार. आणि आपला पण काय ऐकून फायदा होईल का, नाही होणार. शपथ म्हणजे बिनकामी आपल्या अडचणी आणतात. आणि म्हणून तुम्हाला कोणी म्हटलं, आता हा प्रपंचामध्ये फार मोठा परिणाम होतो. एका बाईने मला सांगितलं, म्हणे बाबा मला उपदेश घ्यायचा होता, पण माझ्या सासूने सांगितलं म्हणे, तुला तुझ्या कुलदेवतेची शपथ, जर का तू उपदेश घेतला तर तुझं काहीच बरं होणार नाही. शपथ कोणाची घातली, कुलदेवती शपथ घातली. आणि ही चालली कोणाकडे होती, ईश्वराचं नाम घेण्यासाठी चालली होती. मग समर्थ कोण, देवता की परमेश्वर, परमेश्वर. मग तिने हा मला प्रश्न केला. मग तिला हे चरित्र सांगितलं. म्हटलं देव समर्थ आहे, जर तू उपदेश घेण्यासाठी निघाली तुला काही दोष लागणार नाही. आणि म्हणून तू काय कर, बिनधास्त उपदेश घे म्हटलं. म्हणून असे जे काही अडचणी आणतात की नाही, त्यांना सांगतो कोणाच्या शपथेमध्ये असं अडकून बसायचं नाही. तुम्हाला मी चांगल्या माध्यम ईश्वराकडे चाललेत ना, देवाच्या किती शपथा त्यांनी घालू द्या, पण तुम्ही चांगलं काम करताय ना, ही देवाला माहिती आहे. जरी देवाची शपथ त्यांनी घातली तरी काही दोष लागत म्हणजे आपण त्यांच्या आज्ञा मोडल्याचा दोष काही आपल्याला लागत नाही. अरे चांगदेवबाबांना समजलं का, ते बालक होते ना. देव म्हणतात, अरे तुम्ही जर आमच्याकडे आले असते तर तुम्हाला काही दोषच लागला नसता, कारण की आम्ही समर्थ आहोत. हे स्वामींनी या ठिकाणी फार मोठा महत्त्वपूर्ण मुद्दा चांगदेव भट्टानिमित्त करून आम्हाला सांगितला. हेतुस्थळकारामध्ये सुद्धा सांगतात की आता आपण या लीळेचा हेतू पाहूया. समर्थ
हेतुस्थळकार सांगतात की इथेचे आण हे समर्थ म्हणजे आनेपशीश्वर समर्थ सांगितला का उचित धर्म समर्थ. उचित धर्म म्हणजे अनुसरण्यासाठी निघाला किंवा एखादा विधी करण्यासाठी निघाला किंवा स्थानवंदन करण्यासाठी निघाला, पण तुम्हाला घरच्याने घातली शपथ. कोणाची शपथ घातली? तुला तुझे देव शपथ बरं का, आताच तू स्थानवंदन करायला जाऊ नको. म्हणजे उचित धर्म करू लागला, यांनी शपथ घालून तिथं अडचण आणली. लक्षात ठेवायचं, तो जरी मला शपथ घातली, शपथीपेक्षा मला धर्म समर्थ आहे, शपथीपेक्षा मला देव समर्थ आहे, हे आपण सारासार विचार मात्र केला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं की आचार पर लीळा आहे. म्हणजे कुठे असं प्रसंग येतात ना तुम्हाला, नित्यविधीमध्ये येतात, निमित्तविधीमध्ये येतात, कुठे कोणीच काय आपल्या शपथ घालतं, कोणी काही अडचण आणतं. आपण बलवत्तर काय आहे बा हे बघायचं. आता आपण निघालं कुठं स्थान करण्यासाठी, पण एखादं घरी आपल्याला काम आलं, उचित काय आहे मग? एखादी तुम्हाला शपथ घातली, माझी तुला शपथ आहे बरं का, हे काम करून मग तू स्थानाकडे जा. उचित काय आहे मग? काम की स्थान? स्थान. तिथे काही बघत बसायचं नाही, स्थानाकडे जायचं, सेवा करायची, हे करायचं याच्यामध्ये. म्हणून दुसरं कारण सांगतात की नाम हा धर्म, ईश्वर हा धर्मीया. आता परमेश्वर नाम धारण केलं हा देव धर्म येतो, परंतु धर्मीया कोणी म्हणाले? ईश्वर. आणि म्हणून नामापसी स्वरूप थोड त्यांनी सांगितलं, ईश्वरीचे स्वरूप थोड सांगितलं की नामापेक्षा. आणि म्हणून धर्माहीपेक्षा धर्मीय श्रेष्ठ आहे. जसं उदाहरणार्थ तुम्हाला धर्म आहे की, पण ज्याने तुम्हाला धर्म दाखवला तो कोण सांगितला? श्रेष्ठ सांगितला. मग धर्म तुम्हाला दाखवला, ज्याने स्थान तुम्हाला दाखवलं, ज्याने तुम्हाला ज्ञान करवलं, तो धर्मीया. तो काय सांगितला? श्रेष्ठ सांगितलेला आहे. धर्मामध्ये फक्त उपदेश तुम्ही घेऊन आले फक्त, पण तुम्हाला एकाने ज्ञान करवलं, ज्याने उपदेश दिला तो तर श्रेष्ठ आहेच की, परंतु ज्याने तुम्हाला धर्मीया म्हणजे कोण? अविधीपासून ज्याने तुम्हाला वाचवलं किंवा तुम्हाला विधीचं परिज्ञान केलं, तो कोण सांगितला? श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि म्हणून नामापाशी स्वरूप थोर सांगितलं. तसं देवाने अनेक नाम धारण केले की नाही, किलू किलू, मोन्य देव, गोमड देव. मग त्याने काय आपल्याला होईल का नाम? नाही. धर्मीय श्रेष्ठ म्हणजे काय सांगितलं? ईश्वर स्वरूप श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कोणी म्हणाल की तुला तुझ्या देवाची शपथ किंवा तुझ्या देवाच्या नामाची शपथ, तू हे माझं काम करून दे, आपण घाबरायचं का? नाही. नामापेक्षाही स्वरूप थोर सांगितलं, हे लक्षात घ्या. लोक काय काय हुशार राहतात, मूर्तीची शपथ घालतात, काय काय नामाची शपथ घालतात, काय काय गाठीची शपथ घालतात की नाही. अनेक 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 प्रसंग आपल्याला प्रपंचामध्ये दिसतात आणि येतात. एकच लक्षात ठेवायचं की धर्मीयापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आणि देवापेक्षा कोणी समर्थ नाही आहे. तुम्हाला कोणी कशाची देव शपथ घालो नंतर कशी शपथ घालो, ते काही फरक पडणारा नाही आहे. आणि म्हणून जे शपथ घालून जर कोणी आपल्याला धर्माला कोणी अडचणात असेल तर तिथे काही तो शपथ बघत बसायची नाही. आपला धर्म काय आहे, धर्माने काय सांगितलं, देवाने काय सांगितलं. उद्या तुम्हाला कोणी काही शपथ घालेल मग अशी, ते म्हणतील बाबा देवा शपथ दे आमचं तुम्ही एवढं काम करून, बाबा तुम्हाला देवा शपथ दे आमचं पारायण करून. म्हणजे कसं बी पारायण करायचं का आपण, त्याचं काही पण विधी करायचा का? उद्या कोणी म्हटलं बाबा तुम्हाला देवाची शपथ द्या हिंसिद्ध क्रिया, घेणार का आपण? म्हणजे काही पण करणार का आपण? शपथ घातली म्हणून काही पण करायचं नाही. जे धर्मयुक्त वर्तन असेल तेच फक्त काय करायचं? एखादा गुरु म्हटला शिष्याला तुला माझी शपथ, तू मला सोडून जाऊ नको. आता शिष्याचं लाटण विजन करायला गुरु शपथ महत्वाची आहे का तिथे? बलवत्तर काय? आटण विजन. हां, त्या गुरुजवळ कोणी नसेलच मग भाग वेगळा आहे.
पण ते गुरु जो आहे करणारे माणसं सेवा करतात ते करतात, पण ते गुरु आपल्याला म्हटलं नाही नाही तुला माझी शपथ आहे बरं का, तुला मी एवढं केलं ते केलं, तू इथंच राहा माझ्यापाशी. शपथ घातली चालेल का? नाही चांगलं. हां, बलवत्तर असेल तर थांबायला सांगितलं. म्हणून मी काय मुद्दा सांगितला की तुम्हाला कोणी नाम उपदेश घ्यायचा आहे, शपथ घातली तुला आमच्या शपथ बरं का, उपदेश घेऊ नको, तर आपण ऐकायचं का त्याचं? मग अनुसरणाची शपथ घातली, उपदेश घेण्याची शपथ घातली, किंवा कुठल्या कुठल्या आपल्याला क्रिया करायच्या आहेत, अन्नदान करायला निघालो, घातली कोणी शपथ, मग आपण मानायचं का त्याला? नाही. आपण चांगली कार्य करत असताना तिथे देवाची शपथ जरी घातली तरी काही ते बघत बसायला नाही सांगितलं. समर्थ काय आहे हे बघायला सांगितलं. आणि म्हणून या चरित्रामध्ये स्वामींनी एक सूत्र आम्हाला ठिकाणी सांगितलं. हेतुस्थळकार म्हणतात, आन समर्थ नाही, परमेश्वराचं धर्म समर्थ, उचित धर्म समर्थ सांगितला. आणि म्हणून जर कुणी आम्हाला काही असं काही खोटं आमिष दाखवत असेल किंवा शपथ घालत असेल तर त्याला जुमानायला नाही सांगितलं, त्याला नाकारायला सांगितलेलं आहे. आणि मस्त आपलं शपथ घालून कुणी बी आपला धर्मभंग करेल, कुणी आपल्याला अडचणीमध्ये आले की नाही. आता एकांकी साधू फिरतात, इकडे इकडे फिरतात, आपल्याला कधी हे करतात. कुणी म्हटलं तुला तुझ्या देवाची शपथ, मला काय करतो आमच्या मुलीला आत्ताच सांग, चालेल का? नाही. स्थान काळ जागा पाहावं लागेल, मग त्याला सांगावं लागेल. कोणी म्हटलं द्या आम्हाला महावाक्य, तुला देवा शपथ आहे, लगेच देह जायचं का त्याला महावाक्य? नाही. कोणी म्हटलं सांगलेलं आम्हाला इथले, तर लगेच सांगायचे का आपण? नाही. त्याची पवित्रता आम्हाला पाळता आली पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून शपथा कुणी काही घालेल, या शपथेला बळी पडायचं नाही, हे आम्ही लीळेमध्ये शिकलो. आणि म्हणून देवाचं देव समर्थ, नाम समर्थ सांगितलं. आणि म्हणून उचित धर्म समर्थ सांगितला. या काळात जर कोणी आम्हाला शपथ घातली तर ती बघत बसायची नाही, हे आम्ही या लीळेमध्ये शिकलो. ही लीळा 8वा. आणि याच्यामध्ये जे काही तुम्हाला मी मुद्दे सांगितले की सेवा कशी त्यांनी केली, आपण सुद्धा देवाची जी वस्त्र आहेत ती 4 दिवसाला 8 दिवसाला धुतली पाहिजे, व्यवस्थितपणे टापटी पण ठेवली पाहिजे. प्रापंचिक लोकांना सांगतो, पाठीमागे तुम्हाला मुद्दा मी सांगितला होता, परंतु देवपूजेची वस्त्र, देवपूजेची उपकरणं, देवपूजेची भांडे असतील, ते काही त्यांचे सगळे असतील, आपण काय करायचं सगळं हे स्वच्छ ठेवायचं. म्हणजे काही फक्त उपदेश घ्यायचा आणि विशेष गोळा करायचे खंडीभर असं नाही. काय काय लोकांना फक्त विशेष गोळा करण्याचा लय पडला आता, आणि आता विशेष गोळा करण्या पाठीमागं लागू नका, तुम्हाला काय कोण डुप्लिकेट देईल. म्हणून जो तुम्हाला गुरुने दिला तो काय सांगितला? प्रसाद सांगितलेला आहे. जे तुम्हाला गुरुने दिलं त्याचं फक्त काय करा? संरक्षण करा, टापटीपणा ठेवा, स्वच्छता पाळा. मग ती वस्त्रांची असेल, ती देवाची भांडे असतील, उपाराची असेल, स्नानाची भांडी असतील, यांची काय करा? फक्त स्वच्छता मात्र पाळा. ज्याप्रमाणे चांगदेव भट्ट स्वामींची वस्त्र धुवायची, सेवा करायची. आणि म्हणून कुठे स्थानाला गेलो, कुठे मार्गामध्ये गेलो, कुठे गुरूंच्या भेटीला गेलो तर तिथे आम्हाला फक्त खायचं प्यायचं राहायचं आहे का? नाही. तिथे आम्हाला सेवाही करता आली पाहिजे. आणि मग कुठे मार्गामध्ये गेलो, कुठे स्थानाजवळ गेलो, कुठे गुरूंच्या भेटीला गेलो, त्या मार्गाची सेवा आम्हाला कशी होईल, त्या स्थानाची सेवा आम्हाला कशी होईल, हा मात्र आपण विचार केला पाहिजे. महत्त्वपूर्ण संदर्भ लीळेमध्ये तुम्हाला मी सांगितले. आवडीपूर्वक श्रवण करा, दंडवत घालूनही बसा, नंतर ती लीळा श्रवण करा. जे काही मुद्दे तुम्हाला मी सांगितले ते मुद्दे लक्षामध्ये ठेवा, कृतीमध्ये आणा. हेच तर खरं आपलं आचरण आहे, हेच तर आपली मोक्षाची सुरुवात आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. ज्यांना अमृत प्रवर्तक ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी 94 052 75 075 या नंबरला कॉल करा, मेसेज करा. दंडवत हो, दंडवत प्रणाम.